रामकृष्ण हरी माऊली, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना दारू पिण्याचं व्यसन असेल तर आवर्जून वेळ काढून हा व्हिडिओ पहा आणि पाहायला सांगा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दारूमुळे लिव्हर खराब होणे या विषयाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती देणार आहे। विषय गंभीर याच्यासाठी आहे की दरवर्षी जगभरामध्ये जवळपास 40 लाखाहून जास्त लोक दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडतात। त्यापैकी 70% जास्त लोक हे लिव्हर खराब झाल्यामुळे दगावतात आणि म्हणून आपल्याला ह्या विषयाला गांभीर्याने घ्यावंच लागेल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास करून दारू पिल्यानंतर लिव्हर नेमकं कोणाचं खराब होतं, कोणती दारू किती दिवस पिल्यानंतर लिव्हर खराब होतं, लिव्हर खराब होण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, कुठल्या स्टेप्स आहेत, लिव्हर खराब झाले हे कसं ओळखायचं, कुठलीही तपासणी न करता कुठली चिन्ह आणि लक्षणं आपल्यामध्ये दिसायला लागतात। यासोबतच आपल्याला दारूचं व्यसन लागलंय आणि त्यामुळे लिव्हर खराब होणार आहे हे कसं ओळखायचं आणि लिव्हर खराब होऊ नये म्हणून काय करायचं, झालं असेल तर त्यासाठी काय करायचं याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हल्ली आपण बघतोय की ह्या व्यसनाचं प्रमाण घरटी वाढलेलं आहे, खूप साऱ्या लोकांना ह्याचं व्यसन वाढलंय। परंतु बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की मी आहे बेवडा पण नाही तेवढा, मी कधी कधीच घेतो, ब्रँडेडच घेतो आणि थोडीच घेतो असं म्हणून वेळ निघून जाते आणि कधी आपण त्या दारूच्या तावडीत सापडतो, आपलं संपूर्ण कुटुंब, आपलं स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं हे आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे वेळीच सावध करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। माझी तुमची ओळख नाही, काही तुमचं माझा संबंध नाही, नातेवाईक नाहीत, काय सुद्धा नाही, तरी सुद्धा मला प्रामाणिकपणे वाटतं की हे गंभीर समस्या आहे आणि ह्या गंभीर समस्येतून प्रत्येक जण खूप चांगल्या प्रकारे सुटू शकतो असा मला विश्वास आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला या समस्येतून सुटण्यासाठी, ही समस्या नेमकी काय आहे हे समजून घेण्यासाठी 100% फायदा होईल। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया दारू पिल्यामुळं कोणाचं लिव्हर खराब होतं। जे लोक खूप दिवस खूप जास्त प्रमाणामध्ये दारू पितात त्यांचं लिव्हर खराब होतं। त्यातल्या त्यात ज्या लोकांचं वजन जास्त आहे, लठ्ठपणा आहे, ज्या लोकांना अगोदरपासूनच बीपी शुगर आहे, ज्या लोकांची शारीरिक हालचाल कमी आहे, व्यायामाचा अभाव आहे, ज्या लोकांना दारू सोबतच बिडी, तंबाखू, सिगारेट, मावा, गुटखा, सुपारीचं व्यसन आहे, थायरॉइडचा आजार आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, किडनीचा संबंधित आजार आहे, काविळी आजार, हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस ए या नावाचा आजार झालेला असेल किंवा लिव्हरचा कुठला अजून वेगळा काही आजार त्यांना अगोदरपासून असेल तर अशा लोकांचं लिव्हर खूप लवकर दारूने खराब होतं। आता पाहूया कोणत्या दारूने लिव्हर खराब होतं। तर बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की ब्रँडेड दारू असेल, महागडी किंवा जास्तीची हायफाय दारू असेल तर त्याच्यामुळे लिव्हर खराब होत नाही, असा गैरसमज तुमच्या मनामध्ये असेल तर तो आजच दूर करा। त्याचं कारण असं, तुम्ही देशी प्या, विदेशी प्या, ओसी प्या, वाईन प्या, बियर प्या, काहीही प्या, त्याच्यामध्ये अल्कोहोल नावाचा घटक आहे जो तुमच्या लिव्हरला खराब करणारा आहे। मात्र फरक एवढाच आहे की तुमची शरीराची प्रकृती कशी आहे, तुम्ही दारूचं प्रमाण किती वेळा, कुठल्या वेळेला घेता याच्यावर देखील ठरतं की लिव्हर तुमचं कशा पद्धतीनं खराब व्हावं। यासोबतच तुमचा आहार कसा आहे, तुम्ही कुपोषित असाल, व्यवस्थित आहार घेत नसाल, तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्व खनिजाचा अभाव असेल, प्रोटीनची कमतरता असेल तर अशा वेळी देखील दारू पित असताना तुमच्या लिव्हरला जास्त धोका वाढतो। त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता पाहूया दारूमुळे नेमकं लिव्हर खराब कसं होतं। अचानक होतं का? एक दिवसाची प्रक्रिया आहे का? अजिबात नाही, वर्षानुवर्ष चालणारी ही प्रक्रिया आहे। लिव्हर हा सगळ्यात मोठा रासायनिक कारखाना आपल्या शरीरातला आहे। लिव्हर शिवाय आपल्या शरीराचं एक पानही हालत नाही। जसा मेंदू, हृदय, किडनी महत्वाचे आहे तसं लिव्हर सुद्धा महत्वाचं आहे। परंतु लिव्हर जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही। खराब झाल्यानंतर मग आपण खडबडून जागा होतो, डॉक्टर काहीतरी करा, मला वाचवा, काहीतरी करा। पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ बघितल्यानंतर अशा पद्धतीची वेळ तुमच्यावर येणारच नाही याची मला 100% खात्री आहे। मित्र हो, जेव्हा एखादा व्यक्ती दारू पितो तेव्हा ती दारू त्याच्या पोटामध्ये जाते, रक्तामध्ये मिसळते, लिव्हर मध्ये जाते, तिचं रूपांतर ऍसिटाल्डिहाइड नावाच्या घटकामध्ये होतं।
हे ऍसिटाल्डिहाइड हा असा अत्यंत डेंजर विषारी घटक आहे ज्याच्यामुळं लिव्हरमध्ये आणि संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि ह्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परिणाम म्हणून तिथं फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल्स म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर असे छोटे छोटे विषाचे गोळे आपण त्याला म्हणूया. या विषाच्या गोळ्यामुळं लिव्हरच्या ज्या नॉर्मल पेशी आहेत त्या हळूहळू निकामी व्हायला लागतात आणि त्यांची जागा फायबरस टिश्यू म्हणजे फायबर सारख्या घटकामुळे होते आणि लिव्हर पूर्णपणे निकामी होतं. ह्याच्या काही स्टेप्स आहेत, 5 मुख्य स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. म्हणजे काय की जेव्हा अल्कोहोल तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खूप दिवसासाठी घेता किंवा हळूहळू हे फॅट तिथं जमा व्हायला लागतं आणि लिव्हरचा आकार वाढतो. सोनोग्राफी केली तर डॉक्टर सांगतात की ग्रेड 1 फॅटी लिव्हर आहे, म्हणजे पहिली सुरुवात आहे, पहिली पायरी आहे लिव्हर खराब होण्याची. तिथं आपण सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. या पहिल्या अवस्थेमध्ये काय होतं की त्या पेशंटची भूक कमी होते, वरचेवर त्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो, कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही आणि ह्या पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही जागा झाला नाहीत, वेळीच त्याच्यावर उपचार केला नाही, वेळीच दारू बंद नाही केली तर दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो. दुसरी अवस्था असते ती म्हणजे काविळीची अवस्था. आता लिव्हरमध्ये चरबी देखील खूप वाढलेली असते, ग्रेड 2 फॅटी लिव्हर होतो. इथं तुम्हाला तुमचं अंग, शरीर, डोळे हे सगळं काय व्हायला लागतात, पिवळे दिसायला लागतात. तुमची भूक हळूहळू कमी होते, मळमळ उलटी व्हायला लागते, अन्न समोर आल्यानंतर तुम्हाला कोरड्या उलट्या यायला लागतात, थकवा अशक्तपणा अजून जास्त वाढायला लागतो, अंगामध्ये अजिबात त्राण राहत नाही, झोप तुमची डिस्टर्ब व्हायला लागते. या अवस्थेमध्ये सुद्धा जर तुम्ही वेळी सावध झाला तर इथून माघारी जाण्याचा, वापस जाण्याचा मार्ग खूप सोपा आहे. पण जेव्हा तुम्ही तिसऱ्या अवस्थेमध्ये जाता, ग्रेड 3 फॅटी लिव्हर होतं, तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण खूप वाढतं. नॉर्मल ज्या लिव्हरच्या पेशी आहेत त्या निघून जाऊन मृत होऊन तिथं फायबरच्या पेशी तयार होतात, कडक होतो लिव्हर, लिव्हरचा आकार कमी होतो, टणक होतं, त्याचा नॉर्मल जो मऊपणा आहे तो निघून जातो. आता लिव्हर पूर्णपणे त्याचं केमिकल काम बंद करून टाकतो, रासायनिक अभिक्रिया बंद करून टाकतो. आपण खाल्लेलं सगळं पिलेलं जे आहे त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे लिव्हर प्रक्रिया करत असतं आणि ते शरीराला लागू करण्यासाठी मदत करत असतं आपल्याला. परंतु ही सगळी प्रक्रिया तिसऱ्या अवस्थेमध्ये बंद होते आणि त्या पेशंटच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरतं, पोटाचा नगारा होतो, हातपाय बारीक दिसायला लागतात, पोट फुगल्यामुळे त्या पोटाचं प्रेशर जे आहे, पाण्याचं प्रेशर फुफ्फुसावर येतं आणि त्या पेशंटला बसल्या बसल्या सुद्धा दम लागायला लागतो. तो आता आयसीयू मध्ये मरण यातना भोगत असतो, शेवटच्या घटका मोजत असतो. ही तिसरी अवस्था. ह्या देखील अवस्थेमध्ये तुम्ही कुठेतरी सावध झालात तर वाचण्याची शक्यता आहे योग्य उपचार केल्याच्या नंतर. परंतु चौथी जी अवस्था आहे ज्याला आपण लिव्हर फेल्युअर असं म्हणतो, ही पूर्णपणे लिव्हर फेल गेलेली अवस्था असते. ह्याच्यामध्ये काहीही करून उपयोग नसतो, पेशंट फक्त 4-5 महिन्याचा साथीदार असतो. आणि 5वी जी अवस्था आहे ज्याला आपण लिव्हर कॅन्सर असं म्हणतो, ह्या लिव्हर कॅन्सर होण्याचं प्रमाण सुद्धा दारू पिणाऱ्या पेशंटच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं. आणि एकदाच देवानं दिलेलं आयुष्य हे अशा पद्धतीने आपण स्वतःच्या चुकीनं, स्वतःच्या हातानं खराब करून घेतो आणि वाईट करून घेतो. आणि लक्षात ठेवा, हे एकदाच मिळालेलं आयुष्य फक्त आपल्या एकट्याच नाही, आपला जन्म जेव्हा होतो त्या दिवसापासून आपलं आयुष्य आपल्या आई वडिलांचं, भाऊ बहिणीचं सुद्धा असतं. लग्न झालं असेल तर बायकोचा देखील आपल्या आयुष्यावर हक्क असतो, लेकरं बाळ असतील तर लेकरा बाळांचा सुद्धा आपल्या आयुष्यावरती हक्क असतो. त्यामुळे तुम्हाला वेळी सावध होण्याची गरज आहे. यापैकी कुठली अवस्था तुमच्या लिव्हरची आहे, यापैकी कुठली लक्षणं तुमच्यामध्ये दिसतात ही तुम्ही तपासून पहा आणि सगळ्यात पहिलं महत्वाचं काम करा, दारू तुम्ही बंद करा. आता पाहूया, दारूचं व्यसन तुम्हाला लागले आणि तुमचं लिव्हर खराब होणार आहे, हे घरच्या घरी कसं ओळखायचं. फक्त 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही प्रामाणिकपणे द्या मी विचारलेल्या. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, दारू प्यायला बसल्यानंतर तुम्हाला एक पेग पिल्यानंतर पुन्हा दुसरा पेग पिण्याची तीव्र इच्छा होते का? तुम्ही कंट्रोल करू शकत नाही आणि पित बसता का? नंबर 2 प्रश्न आहे, दारू पिऊ नको असा सल्ला तुमच्या घरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला दिला तर तुम्हाला राग येतो का? तुम्ही त्याच्यावरती खेकसता का? अंगावर धावून जाता का? 3रा प्रश्न आहे, आपल्या दारू पिण्याचं प्रमाण आपण कमी किंवा बंद करावं असं तुम्हाला वारंवार वाटतं का? तसा प्रयत्न तुम्ही करता परंतु त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होत नाही का? 4था महत्वाचा प्रश्न आहे, गेल्या काही दिवसापासून सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला दारू प्यायची तीव्र इच्छा होते का? आणि या दारू पिण्यामुळे तुमच्या आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक किंवा शैक्षणिक, व्यावसायिक अडचणी वाढलेल्या आहेत का? आणि 5वा महत्वाचा प्रश्न आहे, तुमच्या या दारू पिण्याच्या सवयीचा तुम्हाला कधी पश्चाताप होतो का? मनामध्ये अपराधीपणाची भावना होते का की बाबा उगाच मी दारू पितो, नाही प्यायला पाहिजे, असं होतं का? या 5 प्रश्नांच्या पैकी जर 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं होय अशी असतील तर
समजून जा की तुम्हाला दारूचं व्यसन लागलंय आणि ते बंद करण्याची हीच योग्य वेळ आहे, ती बंद करू शकता असा विश्वास मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देतो। त्याच्यासाठी काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता पाहूया ह्या सगळ्या समस्यांच्या वरती उपाय काय करायचा। त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला आजपासूनच दारू बंद करायची आहे। तुम्ही ना डॉक्टर दारू बंद केली की आम्हाला खूप त्रास येतो, खरं आहे, दारू हा असा पदार्थ आहे जो तुमच्या शरीराला, मेंदूला लत लावतो, ऍडिक्शन ज्याला म्हणतो आपण, बेचैनी होते, थरथरी होते, धडधडून घाम यायला लागतो, छातीमध्ये धडधड व्हायला लागतं, अनामिक भीती वाटायला लागते, झोपेमध्ये भास व्हायला लागतात, कोणतरी मारायला लागले, कोणतरी हाणायला लागले, जीवाला धोका आहे, ओरडतो आपण, किंचाळतो, अनामिक लोकांच्या बरोबर आपण विनाकारण बोलतो, असंबंध बडबड करतो, कसलाच ताळमेळ लागत नाही, आपला आत्मविश्वास खूप कमी होऊन जातो, आपण गळाटून जातो, अंगात ताकद नसल्यासारखी वाटते आणि मग दारू पिली की मग आपल्या शरीरामध्ये वाघ तयार होतो। लक्षात ठेवा, वाघ कधी दारू पित नाही तरी सुद्धा तो खूप आत्मविश्वासानं डरकाळ्या जंगलामध्ये पडत असतो, जंगलाचा राजा आहे। त्यामुळे तुम्हाला जर वाघ व्हायचं असेल तर तुम्हाला आधी शुद्धीत राहावं लागेल। वाघ होण्यासाठी जर तुम्हाला दारू प्यायची गरज पडत असेल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी, डेअरिंग वाढवण्यासाठी, कोणाला तरी बोलण्यासाठी, कोणाला तरी शिव्या देण्यासाठी, समाज विघातक कृत्य करण्यासाठी, घरामध्ये कोणाला तरी भांडण्यासाठी तुम्हाला दारू पिऊन यावं लागत असेल तर समजून जा की तुम्ही वाघ नाही, तुमच्या वाघाची शेळी झालेली आहे। मात्र त्या शेळीला तुम्ही बळजबरीनं दारू पिऊन वाघ करायचा प्रयत्न करताय, याच्यामध्ये अजिबात काही अर्थ नाही, तुमच्या जिंदगानीला अजिबात काही अर्थ नाही, तुमच्या आयुष्याला शून्य किंमत आहे। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काम करा, दारू तुमची बंद करा। दारू बंद केल्यामुळे कोणाचा जीव गेला असं तुम्ही कधी ऐकले का? 100% ऐकलं नाही। मी देखील तुम्हाला खात्री देतो, तुमची दारू बंद केल्यामुळे तुमचा जीव जाणार नाही, उलट वाचणार आहे। फक्त तुमच्या एकट्याचा वाचणार नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा वाचणार आहे। तुम्ही म्हणाल कुटुंबाचा काय संबंध आहे? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दारू पित असता, तुम्ही जेव्हा नशेमध्ये असता, गुंगीमध्ये असता, तेव्हा तुमच्या कुटुंबाला, तुमच्या घरातल्या लोकांना मरण यातना सोसाव्या लागतात। ते जिवंत असून मेल्यासारखे असतात, तुम्ही मात्र धुंदीत असतात, तुम्हाला त्याची जाणीव होत नाही। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली जाणीव होईल। माऊली, माझी फक्त विनंती आहे, माझी तळमळ आहे, तुम्ही या व्हिडिओला मनावर घ्या, तुमच्या मित्र नातेवाईकांना सांगा, ह्या व्हिडिओमध्ये काय सांगितले ते डोळे उघडून, कान उघडत ठेवून, बुद्धी डोकं ठिकाण्यावर ठेवून ऐक आणि त्याची अंमलबजावणी आजपासून करायला सुरुवात कर। त्याच्यानंतर तुम्हाला 8 दिवस 7 दिवस थोडाफार त्रास होईल, हा त्रास कमी करण्यासाठी देखील औषध उपचार उपलब्ध आहेत। मनोविकार तज्ञांची मदत घेऊ शकता, समुपदेशकाची मदत घेऊ शकता, एखाद्या ठिकाणी तुम्ही ऍडमिट होऊन सलाईन लावून घेऊ शकता, तो त्रास कमी होऊ शकतो। 8 दिवसानंतर पूर्णपणे दारू अशा पद्धतीने तुमची निघून गेली की मग तुम्हाला शरीरामध्ये नवचैतन्य येईल, लघवीच्या घामाच्या श्वासाच्या माध्यमातून दारूतला अंश पूर्णपणे निघून जाईल। परंतु पुन्हा दारू पिण्याची इच्छा होण्याची शक्यता जास्त असते। यामध्ये एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची मनस्थिती जर खराब असेल तर तुम्ही पुन्हा दारूच्या आहारी जाऊ शकता। तुमचा जर रागीट स्वभाव असेल, अहंभाव तुमच्या मनामध्ये असेल, मीपणा जास्त असेल, युगो जास्त असेल तर तो तुम्हाला अडचणीत आणणार आहे, पुन्हा तुम्हाला दारू प्यायला भाग पाडणार आहे। जर तुम्हाला संगत वाईट असेल, मित्र तुमचे दारुडे असतील तर तुम्हाला परत दारू पिण्याची शक्यता वाढणार आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, एकदाच दिलेल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर तुम्हाला चांगली संगत ठेवावी लागेल, चांगला आहार विहार घेणं अत्यंत गरजेचं आहे। दारू बंद केल्यानंतर शरीराचं झालेलं नुकसान, जे कुपोषण झालेलं आहे, जीवनसत्व खनिजांचं, प्रोटीनचं जे कमतरता झालेली आहे ती तुम्हाला भरून काढायची आहे। हिरव्या पालेभाज्या खा, नैसर्गिक आहार घ्या, जिवंत आहार घ्या, फळं खा, त्या सीझन मध्ये मिळणारी, निसर्गानं सगळं दिले तुम्हाला, सगळी व्यवस्था दिली, फक्त ते तुम्हाला कळणं गेलंय आणि कळालं तरी ते वळवता येत नाही। मात्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वळवण्यासाठी खूप चांगली मदत होईल याची मला 100% खात्री आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, कारण पाणी हे टॉनिक सारखं काम करतं। जेव्हा तुम्ही पाणी जास्तीचं पिता तेव्हा तुमच्या शरीरातले, तुमच्या किडनीतले, तुमच्या एकूण मेंदूतले, रक्तातले सगळे विषारी घटक लघवीच्या घामाच्या माध्यमातून, श्वासाच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्याचं काम नैसर्गिकरित्या या हायड्रोथेरपीनं होतं, सलाईन सारखंच हे काम करतं। त्यामुळे साध्या पाण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल। यासोबतच तुमची मनस्थिती चांगली राहावी यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा, मेडिटेशन करा। रोज किमान अर्धा ते पाऊण तास तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा व्यायाम आवर्जून करा, कारण व्यायाम हे सुद्धा व्यसनमुक्तीच्या मार्गातलं खूप सगळ्यात महत्वाचं औषध आहे, ज्याच्यामुळे शरीरामध्ये दारूमुळे तयार झालेले जे विषारी घटक आहेत, लिव्हरमध्ये जमा झालेली जी चरबी आहे, जे टाकाऊ पदार्थ आहेत ते पूर्णपणे निघून जाण्याची मदत
किमया, शास्त्र, विज्ञान या व्यायामाच्या मध्ये आहे. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आपण व्यायामाचे बनवले, योगाचे बनवले, प्राणायामाचे बनवले, ते तुम्ही बघा आणि या नक्कीच तुम्हाला संपूर्ण तुमच्या लाईफस्टाईल मध्ये सकारात्मक बदल करावे लागतील. तुमची मनस्थिती चांगली राहण्यासाठी अध्यात्माची मदत घ्यावी लागेल. मात्र ही अध्यात्माची मदत घेत असताना कुठल्याही बंधुबाबाकडे जाऊ नका, कुठल्याही फसव्या माणसाकडे जाऊ नका, अंधश्रद्धेला अजिबात बळी पडू नका, कारण तिथं तुमचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा नक्कीच मित्र, हा व्यसनमुक्तीचा मार्ग अवघड जरी असला तर तो अशक्य मात्र अजिबात नाही. फक्त ह्या मार्गामध्ये चालत असताना, याच्याकडे जात असताना, हे सक्सेसफुल करत असताना तुम्हाला संयम बाळगण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे. एक एक दिवस तुमचा चांगला येणार आहे. या दारूच्या व्यसनामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अंधार पसरलाय. ज्या दिवसापासून तुम्ही दारू बंद कराल आणि दिवसेंदिवस तुम्ही दारूचं सेवन करणार नाहीत, एक एक दिवस जसं जाईल तसा तसा हा अंधार हळूहळू दूर व्हायला लागेल आणि एक दिवस तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये चांगला आनंदाचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री मी आज या ठिकाणी देतो. यासोबतच दारू बंद केल्यानंतर तुम्हाला इतर जी व्यसनं आहेत, तंबाखू असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, मावा असेल, गुटखा असेल, सुपारी असेल, हे देखील बंद करा. बऱ्याच जणांना वाटतं डॉक्टर दारू आता बंद केली, मला तंबाखू तर खाऊ द्या, गुटखा तर खाऊ द्या, सुपारी तर खाऊ द्या. नाही म्हणजे नाही. जे चांगलं आपल्यासाठी नाही ते अजिबात घेऊ नका. लक्षात ठेवा. तेव्हा जर तुम्ही तंबाखू गुटखा खात असाल, तुमचं तोंड जे आहे ते खूप अस्वच्छ होऊन जातं आणि मानवी मनाचा स्वभाव असा असतो की जिथं अस्वच्छता असते, घाण असते, तिथं अजून घाण करायची सवय असते. तुम्ही बघा, एखादं पॉश हॉटेल आहे, तिथं तुम्हाला थुंकायची इच्छा होईल का? नाही. पण एखाद्या अशा ठिकाणी तिथं खूप सारे लोक थुंकलेले आहेत, अगोदरच कचरा पडलेला आहे, तिथं तुम्ही बरोबर आत्मविश्वासानं, फुल कॉन्फिडन्सनी थुंकून देता आणि ती घाण अजून जास्त तिथं वाढते. अगदी तसंच तुमच्या शरीराला जर स्वच्छ करायचं असेल तर सगळा कचरा टाकणं तुम्हाला बंद करावं लागेल. तंबाखू गुटखा म्हणजे सुद्धा कचराच आहे. ते देखील तुम्ही बंद करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं सक्सेस मिळणार आहे. नक्कीच काही दिवस तुम्हाला त्रास होईल, सगळी चक्र इथून फिरवा, कारण इथंच महत्वाचा मेन पॉइंट आहे. जेव्हा तुम्ही निश्चय कराल तेव्हा तुम्ही कधीही हारणार नाही. तुमच्या समाजामधून, तुमच्या घरामधून गेलेली जी पत आहे, विश्वासघातकी, दारुडा, बेवडा, नालायक, अजून जे काही तुम्हाला लोक बोललेले आहेत, त्यांचा राग अजिबात धरून घेऊ नका. त्यांना सिद्ध करून दाखवा, मी बेवडा नाही, मी चांगला आहे, मी विश्वासघातकी नाही, मी संयमी आहे, मी मनाचा, निर्धाराचा पक्का आहे. हे त्यांना सिद्ध करून दाखवण्याची हीच वेळ आहे. समाजामध्ये गेलेली पत पुन्हा आणण्याची हीच वेळ आहे. लोकांनी म्हणलं पाहिजे, हा होता बेवडा, होता दारुडा, पण आता देव माणूस झालाय. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस देव माणूस असतो. दारू त्याला राक्षस करते, दानव करते. मात्र दारू जेव्हा निघून जाते, देव माणूस जागा होतो आणि आपोआप सगळ्या गोष्टी हळूहळू चांगल्या व्हायला लागतात. एक दिवस तुम्ही या सगळ्या संकटापासून, तुमच्यावर आलेली ही वाईट वेळ निघून जाऊ शकते आणि ते तुमच्याच हातात आहे. फक्त तुम्ही दारू बंद करा. बंद केल्यानंतर काय काय होऊ शकतं, कशा पद्धतीने करायचं, हे सगळं तुम्हाला सांगितलं. हे तुम्हाला नक्की समजलंच असेल. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त दारू पिणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील दारूपासून दूर राहता येईल, त्यांचं लिव्हर तंदुरुस्त ठेवता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेलं लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, व्यसनमुक्त रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.